नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बघणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये दोन टाईपच्या रेसिपीज। तर यामध्ये आपण उन्हात वाळवलेली अशी एक चटपट्या आवळ्याची कँडी बघणार आहोत आणि सोबतच आपण ज्यूस सुद्धा बघणार आहोत, आवळ्याचा ज्यूस। तर इथे मी अर्धा किलो आवळे घेतलेत, त्यांना छान 15 मिनिटं मस्त मोठ्या आचेवर आपण बॉईल करून घेणार आहोत आणि स्टीम करून घ्यायचे, डायरेक्ट पाण्यात बॉईल नाही करायचे। आणि छान पूर्ण थंड झाल्यानंतर त्याच्यातनं अशा बिया काढून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला अशा प्रकारचे असे मस्त छान फोडी मिळतील आवळ्याच्या। आणि इथे मी पांढऱ्या साखरेचा वापर न करता मी इथे खडी साखरेचा वापर करते। तर खडी साखर फार गुणकारी असते, म्हणून पांढरी साखर न वापरता तुम्ही अशा प्रकारची साखर तुम्ही वापरून बघा आणि त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे त्याची पावडर होऊन जाईल। आणि त्यानंतर आपण इथे एक एक थर असे अथरायला सुरू करणार आहोत। तर इथे मी आधी आवळ्याचा थर अथरलाय आणि त्यावरती आपण इथे टाकलेली खडी साखर, असं एक एक करत आपण पूर्ण जो बाउल आहे ना आपला तो पूर्ण भरून घेणार आहोत। तर शक्यतो ना काचेचंच भांडं वापरा किंवा काचेची बरणी वापरा या रेसिपीसाठी, कारण हा आवळा म्हणजे कसं आहे ना, आंबट वस्तूसाठी नेहमी काचेची किंवा चिनी मातीची अशी भांडी वापरावी। तर असं करत करत हा पूर्ण बाउल आपला फुल झालाय। आता आपण इथे हे भांडं झाकून ठेवणार आहोत आणि याला नॉर्मल आपल्या घरामध्ये जिथे थोडं थंड वातावरण असतं ना त्या ठिकाणी असं ठेवायचं। फ्रीजमध्ये ठेवल्यास जास्त वेळ सुद्धा लागू शकतो, पण इथे मी नॉर्मल बाहेर ठेवलं होतं तर 4 दिवसात आपले आवळे छान सॉफ्ट झालेले आहेत आणि जी खडी साखर होती ती पण पूर्णपणे विरघळली आहे आणि मस्त त्याचा ज्यूस तयार झालेला आहे। आता आपण ह्याला असं गाळून घेणार आहोत आणि गाळल्यानंतर ह्याला वेगळं करून घ्यायचंय। बघून घ्या, आपला ज्यूस मस्त तयार झालाय। तर हे अगदी मार्केटमधून आणतो त्या टाईप आपलं हे कॉन्सन्ट्रेट तयार झालंय। तर एखाद्या ग्लासमध्ये थोडंसं हे टाकायचं, त्यात पाणी आणि काळं मीठ टाकून तुम्ही याची चव घेऊनच बघा एक वेळा तरी, खूप छान लागतं आणि खूप हेल्दी आहे, अगदी आरोग्यवर्धक असं ज्यूस तयार झालंय आपलं। आता त्यानंतर हे जे आवळे आहेत ना याला आपण उन्हात वाळवणार आहोत। एका मोठ्या ताटात टाकून घ्यायचे, मोकळे मोकळे सुटसुटीत टाकायचे आणि त्यानंतर त्याच्यात काळं मीठ, चाट मसाला, नंतर ओवा, जिरा पावडर असं सगळं टाकून घ्यायचंय आणि त्याला छान मिक्स करून घ्यायचंय। आणि चटपटा असं लागण्यासाठी थोडा चाट मसाला एक्स्ट्रा टाका, म्हणजे अजून छान लागेल। आणि छान मिक्स झाल्यानंतर याला उन्हात वाळवा। इथे 3 ते 4 दिवसात कडक उन्हात वाळवल्यानंतर मस्त होऊन जातील आपले आवळे। खूप जास्तही त्याला कोरडं करायचं नाहीये, नाहीतर मग ते अति कडक होतात। तर थोडे स्लाइटली ज्युसी राहू द्यायचे, म्हणजे आपली आवळा कँडी खूप छान होते आणि आरामात वर्षभर ही आवळा कँडी आपली टिकते। खूप मस्त झाली आपली आवळा कँडी आणि ह्याला आपण एअरटाईट डब्यात किंवा बरणीमध्ये स्टोअर करू शकतो। आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि कमेंट नक्की करा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ही रेसिपी लगेच बनवून बघा, आवळ्यांचा सीझन चालू आहे, बनवून बघा, स्टोअर करा आणि वर्षभर या अशा आवळ्या कँडीचा आस्वाद घ्या। लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय, सी यू सून।